टाळी वाजून आपण स्वागत करू. परंतु एकही शिष्याला त्याचं उत्तर देता आलं नाही. आणि पेत्राला जे प्रगटीकरण दिलं तो पेत्र म्हटलं, तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. एवढं एक वाक्य येशू ख्रिस्तानं ऐकलं आणि तिथं पेत्राला तो म्हणतो की जी गोष्ट तू बोलला ती कोणी माणसाने नव्हे तर तुला देवानं प्रगट केली. म्हटलं तू इथून पुढं तुला पेत्र म्हणतील आणि या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. म्हणजे 12 शिष्यांपैकी ज्या एका शिष्याचं रिव्हिलेशन प्रगटीकरण, आणि ते प्रगटीकरण काय तर येशू ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं येणं, त्याचा उद्देश मंडळी स्थापन करावी आणि स्थापन केलेल्या मंडळीनं, चर्चनं अधोलोकाच्या द्वाराला उद्ध्वस्त करावं, या उद्देशानं चर्च अस्तित्वात आलं. परंतु जर आता तुम्ही मंडळीकडे पाहिलं तर तुम्हाला दिसेल मंडळीमधली ताकद, मंडळीमधलं सामर्थ्य लोप पावलं आणि अधोलोकाने आपलं द्वार उघडलं आणि अधोलोकाच्या द्वारानं मंडळीमध्ये मोठं काम करायला सुरुवात केली. परंतु जेव्हा चर्चची संकल्पना येते तर शास्त्रात लिहिलं की ते अद्भुते आणि चिन्ह चमत्कार घडण्याची ती जागा आहे. चर्च म्हणजे नुसतं एकत्र येऊन त्या ठिकाणी लोकांनी बसावं, एक सोशल वर्क, किंवा आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आम्हाला चर्चला जाणं आमच्या धर्मानं शिकवलं, आमच्या तत्वानं आम्हाला शिकवलं, याच्यासाठी सुद्धा चर्च नाहीये असं शास्त्रामध्ये लिहिलं. अधोलोकाच्या द्वाराचं तिच्या पुढे काही चालणार नाही. आणि म्हणून जिथं चर्च आहे, जिथं मंडळी आहे, या मंडळीला एकत्र करत असताना येशू ख्रिस्तानं हे देखील सांगितलं, तो आल्यानंतर त्याची गौरवयुक्त मंडळी तो घेऊन जाणार आहे. त्या मंडळीमध्ये एका विशिष्ट मंडळीला त्यानं सांगितलं नाही, कुठल्या चर्चचं नाव घेऊन त्याविषयी तो बोलला नाही. तो म्हणतो की डाग विरहित आणि सुरकुत्या विरहित असं असणारं चर्च, आणि त्या चर्चला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. आणि मंडळीनं स्वतःची तयारी त्या दृष्टिकोनातनं करणं फार गरजेचं आहे. सिद्ध व्हायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे चर्चने. म्हणून चर्च ही जागा ही चमत्काराची जागा आहे. आणि येशू ख्रिस्त जेव्हा त्यानं त्या शिष्यांना शिक्षण दिलं त्यानंतर मी पाहतो की 12 शिष्य येशूच्या समवेत असताना या शिष्यांनी फक्त येशू बरोबर चालण्यामध्ये मजा मांडली. त्यांनी चमत्कार पाहिले, चमत्कार अनुभवले, परंतु एका शिष्यामध्ये सुद्धा ती कुवत नव्हती की जे चमत्कार प्रभूने केले, तो म्हटलं ना माझ्यावरती विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठे चमत्कार करेल. परंतु एकाही शिष्याने ते केलं नाही. आणि परिणाम जर तुम्ही पाहिला तर प्रभू येशू ख्रिस्त या 4 शुभवर्तमानामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळा फोकस फक्त येशूवरती पडलेला आहे. परंतु जसं ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि मंडळीची ताकद, त्याचं सामर्थ्य कळालं, सुंदर नामे दरवाजाच्या मंदिराच्या बाहेर बसलेला तो लंगडा भिकारी, या पेत्राला त्यातलं सामर्थ्य, त्यातला अभिषेक कळला आणि शास्त्र सांगतं तो लंगडा आतमध्ये मंदिरात उड्या मारत गेला. मंदिर त्याच्यासाठी आहे, बाहेरचे लोक आतमध्ये यावेत, त्यांनी उड्या माराव्यात आणि प्रभूचं गौरव त्यांनी करावं. म्हणून लक्षात ठेवा, चर्च ही साधी सुधी गोष्ट नाहीये, ती देवाची योजना, देवाचा उद्देश आहे. चर्चच्या द्वारे देवाचं मोठं कार्य लोकांमध्ये घडावं आणि त्याच्यासाठी चर्चची स्थापना करण्यात आलेली आहे. मला आठवतं की मागच्या दिवसामध्ये एक व्यक्ती, एक स्त्री चर्चमध्ये आली आणि आल्यानंतर ती सांगितली की शनिवारचा दिवस होता, शनिवारी ते संध्याकाळी आली आणि म्हणते, पाळक साहेब मी लांबून तुमच्या चर्चमध्ये भेटी देण्यासाठी आले, माझे फार प्रॉब्लेम्स आहेत. मला कळालं की तुमचं चर्च तुम्ही बांधत आहात आणि ते बांधत असलेले चर्च, मला सुद्धा वाटलं की त्या चर्चला काहीतरी मदत करावी. आणि म्हणून ती म्हटली, माझं ओळख तुम्हाला सांगते, मी झाडू मारण्याचं काम करते आणि झाडू मारत मारत मी थोडे थोडे पैसे जमा करून तुमच्या चर्चसाठी घेऊन आले. आणि मग तिने सांगितलं, जो 15,000ची रक्कम ती माझ्याकडे घेऊन आली होती
आणि तिला पाहिलं, ती म्हणजे कुठल्या तरी एका व्यक्तीच्या घरामध्ये मला ठेवा, कारण उद्या मला तुमचं चर्च अटेंड करायचंय. माझी मुलगी अनेक तिची लेकरं पोटामध्ये मेली आणि डॉक्टरला सांगितलं आता तिला लेकरं होणार नाही, पण मला मोठी आशा आहे की तुमच्या चर्च मध्ये प्रार्थना केली तर देव माझ्या मुलीचं जीवन त्याच्यामध्ये मोठा काहीतरी चमत्कार घडवेल, म्हणून मी आले आणि मला कुठेतरी एका घरामध्ये ठेवा. मग मी एका चर्च मधल्या असणाऱ्या मुलीला सांगितलं की बाई तुझ्याकडे हिला ठेव, उद्या चर्च तिला अटेंड करू दे. दुसऱ्या चर्च मध्ये आली आणि चर्च मध्ये आल्यावर तिने ती पैसे जे जमा केलेले पैसे, झाडू मारणारी ती बाई, पण पैसे जमा करून तिने माझ्या हातामध्ये आणून दिले. आणि तिचे पैसे घेताना मला अतिशय कसं तरी वाटायला लागलं की बिचारी ती झाडू मारते आणि ती चर्च साठी करत आहे, पण तिला माहिती आहे चर्च हे ठिकाण आहे की या ठिकाणामध्ये आम्ही रिकामा येतो आणि भरून जातो. आणि मग ती आली, तिने ते पैसे दिले आणि तेवढ्या देवाने मला सांगितलं, तिला सांग ज्या कारणानं तू आली, जाताना त्या कारणाचं उत्तर तुला घरी गेल्यावर मिळणार आहे. आणि तसं बोललं मी तिला. तुम्ही जर तू माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला दिसेल त्या संदेशामध्ये, युट्यूबच्या संदेशामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ ऐकायला मिळेल. आणि मग ती गेली, तशी गेली आणि गेल्यानंतर जवळजवळ 8 वर्ष तिच्या मुलीला लेकरू होत नव्हतं. पण जशी ती घरी पोहोचली, मी तिला सांगितलं होतं चर्च मध्ये तू घरी पोहोचशील आणि तुझ्या कानावरती चांगली बातमी. आणि ती गेली घरी. 8 दिवसानं ती हॉस्पिटलमध्ये मुलगी गेली आणि तेवढ्यात त्या मुलीनं तिच्या आईला सांगितलं, मम्मी आजपर्यंत मला लेकरू होणार नाही असं डॉक्टरने सांगितलं, परंतु आता मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि डॉक्टर म्हटले तू प्रेग्नंट आहे का, तर चर्च हे ठिकाण त्याच्यासाठीच आहे. चर्च हे ठिकाण त्याच्यासाठी आहे. आम्हा लोकांची द्वारं बंद करण्याचं काम चर्च करत असतं. म्हणून लक्षात ठेवा, मला देवाशी जडून राहणं फार गरजेचं आहे. आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत ते जे चर्च, या चर्च विषयी मी सांगत असताना गेली 9 वर्ष या ठिकाणामध्ये ते चर्च आहे. परंतु चर्चचं काम काय, तर चर्चचं काम लोकांना जीवन देणं, लोकांचे प्रश्न सुटावे, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडावा. मागच्या 2 आठवड्याखाली आणखीन एक बहीण चर्च मध्ये आली होती. मोठ्या आश्रमात आली होती, मोठी गाठ घेऊन आली होती ती. पण आशा काय होती तिची, मी या चर्च मध्ये येईल आणि आल्यानंतर माझी गाठ जी ऑपरेशन न करता निघून जाणार आहे. आणि मग तिने सांगितलं की मला गाठ आहे आणि माझी गाठ गेली पाहिजे. पास्टर डॉक्टरने सांगितलं कॅन्सरची शक्यता आहे. पण मग मी हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर म्हटलं पहिल्यांदा प्रार्थना करता तुमच्यासाठी तुमच्याकडून प्रार्थना करून घ्यावी. आणि म्हणून प्रार्थनेसाठी आले. मी तिला पुलपिटवरून सांगितलं काळजी करू नकोस, जाता जाता तुझी गाठ नाहीशी करणारा देव या ठिकाणामध्ये. आणि तिचं जे माझ्या व्हॉट्सअपला कनेक्ट आहे त्यांना कळेल, तिने साक्ष पाठवली, पास्टर तुमच्या चर्च मध्ये आले आणि जाताना बसमध्ये बसले, पण जाता जाताच माझी गाठ देवानं नाहीशी केली. हे चर्च आहे, चर्च याच्यासाठी आहे. त्या कथा मी तुम्हाला सांगत नाही, वास्तव साक्ष मी तुम्हाला सांगत आहे. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याला आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचंय ना, त्या व्यक्तीनं देवाच्या जवळ येणं फार गरजेचं आहे. देवाच्या जवळ आल्याशिवाय कोणी सुद्धा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये बदल कधीच घडू शकत नाही. घडवणारा देव स्वर्गामध्ये आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला त्याच्या जवळ जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक वचन आम्ही वाचणार, लुकाचं शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय 19 पासून 21 पर्यंतची वचनं वाचणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 19 ते 21 पर्यंतची वचनं. एक माईक अरेंज केला तर वाचणाऱ्या लोकांना म्हणजे ऐकायला त्या ठिकाणात येईल. एक माईक अरेंज करा. लुकाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 19 पासून 21 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. शुभवर्तमानाचा 8वा अध्याय 19 पासून पुढे. प्रभू येशूचे नातलग त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्यास त्यांच्या जवळ येता येईना. त्यांना येशूच्या जवळ येता येईना. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेनं बाहेर उभे आहेत. त्याने त्यास उत्तर दिलं, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. आणि त्या वृत्तांताचं, त्या घटनेचं वर्णन करताना जो मुख्य भाग त्या ठिकाणात सांगितलं, येशूचे नातलग, येशूची आई, येशूचे वडील
आणि त्याची भावंड हे सगळेजण गर्दीमुळं त्यांना येशूच्या जवळ जाता आलं नाही. नातलगांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या, जेव्हा प्रभूचे लोक असतात, प्रभूच्या लोकांना स्वतःची एक ओळख असते, परंतु ती ओळख तुम्हाला येशूच्या जवळ कधीच नेऊ शकत नाही. एक ओळख आहे. आता त्याची आई आहे, त्याचे भाऊ आहेत, त्याचे वडील आहेत, आता एवढे जवळचे नातेवाईक, पण ते येशूच्या जवळ नाहीये. आहेत जवळचे नातेवाईक, पण येशूच्या जवळ नाहीये. आणि असं लिहिलं, येशूच्या जवळ येण्यासाठी त्यांना जर सगळ्यात मोठं अडखण कोणतं असेल तर गर्दी, दाटीमुळे त्यांना आतमध्ये जाता येईल. का देऊ नाही का? ज्या येशूच्या आईनं त्याला जन्म दिला, जिच्या जन्मासंबंधानं येशूच्या जन्माच्या वेळेस त्या मरीला म्हटलं, सगळ्या स्त्रियांमधली तू धन्य स्त्री आहे, का तर तुझ्या पोटामध्ये जगाचं तारण लपलेलं आहे. तू साधी सुधी नाहीये, तुझ्यासाठी एक विशेष प्रकारची आणि स्त्री म्हणून तुझी गणना करण्यात आलेली आहे. तू विशेष प्रकारची व्यक्ती आहे. आणि विशेष प्रकारच्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय? जिनं तारणारा जन्माला घातला, आज तीच तारणापासून दूर आहे, ती बाहेर आहे. बाहेरून येशूचं आणि येशूला पाहत आहे. कारण काय? त्याचं गर्दी, दाटी त्या ठिकाणामध्ये झालेली आहे. कान देऊ नाही का? नातं कोणतं का असे ना, परंतु या नात्यापेक्षा अस्तित्व काय, देवाचं आणि तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय. नाती आहेत म्हणून त्याला असं म्हटलं नाही तुम्ही बाहेर थांबला तरी चालेल. अहो, जन्म जरी आमचा ख्रिस्ताच्या कुळामध्ये झाला, जरी जन्म जरी आमचा आणि ख्रिस्ती परिवारामध्ये झाला, तुम्ही जरी त्याला नातं सांगायला सुरुवात केली, पण बाहेर जर असला, गर्दीमुळे बाहेर तुम्ही आहात, तर येशू तुम्हाला कधी सुद्धा स्वीकारणार नाहीये. तिथं त्यानं म्हटलं, कोण माझी आई, कोण माझे भाऊ, कोण माझे नातेवाईक. प्रश्न, तुम्ही कुठल्या कुळामध्ये, किती पिढ्याची तुम्ही ख्रिस्ती आहात, तुमचं कुळ कोणतं आहे, काय तुमची ओळख आहे. कदाचित चर्च मध्ये तुमची जागा स्पेशल जागा असेल, परंतु त्याच्या जवळ गेलात का? त्याच्या जवळ पोहोचला का? येशूच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला जो चांगुलपणाचा अनुभव यायला पाहिजे, तो अनुभव तुम्हाला कधीच येणार नाही. रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर असं लिहिलं, तिचा रक्ताचा झरा सुकण्यासाठी तिच्यासाठी गर्दी अडखळ नाही, पण तिला चमत्कार पाहिजे. चमत्कार पाहिजे तर गर्दीमधनं वाट काढायला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, गर्दी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अवतीभोवती गर्दीच आहे. सकाळी उठल्यापासून तुम्हाला सगळ्यात जास्त अडखळ कुठं असेल तर देवाकडे जाण्यासाठी. दारूच्या गुत्त्यावर जायला अडखळ नसतं, भांडण करायला अडखळ नसतं, वादविवाद करण्यासाठी अडखळ नसतं, व्यभिचार करण्यासाठी अडखळ नसतं. पण जेव्हा देवाकडे जायचं ना, त्यास अनेक प्रकारच्या गर्दी, आणि त्या गर्दीमधनं तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तिथं गर्दी असणार आहे, तिथं अडखळ असणार आहे. आज सुद्धा संध्याकाळी सगळ्याला वाटलं असेल मीटिंगला यावं, पण थंडीची गर्दी आहेच का नाही, ते अडखण आलं का नाही. काही लोकांना असं वाटलं एवढ्या गारठ्यात काय, त्यापेक्षा युट्यूबला संदेश येईल तेव्हा ऐकू ना. त्यांनी तिथं बसले, ते बाहेर थांबले, ते आतमध्ये नाही आले. पण तुम्ही आला, उद्देश काय तुमचा? तुम्ही आलाय हो, पण येताना तुमच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी घेऊन आलेला आहे. काहीतरी विचार डोक्यामध्ये. कोणाला घरातले विचार आहे, कोणाला नोकरीचे विचार आहे, कोणाला लेकराचे विचार आहे, कोणाला परिवाराचे विचार आहे. काहीतरी विचार तुमच्या डोक्यामध्ये, आणि तुम्ही बसला या ठिकाणामध्ये, पण आतमध्ये पोहोचू शकत नाही. जसं त्या लोकांसंबंधानं म्हटलं, ते आतमध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्नच केला नाही, ते बाहेरूनच ऐकायला लागले. लक्षात घ्या, जेवपर्यंत तुम्ही देवाच्या जवळ जात नाही, देवाच्या जवळ जाण्यासाठी तुमच्याकडे अनेक प्रकारची अडखळ नसते. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये ते अडखळ आहे. तुमच्या कौटुंबिक समस्या आहे, तुमचं व्यक्तिगत जीवन आहे, तुमचं पाप आहे, याच्यामुळे तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि देवाच्या जवळ गेल्याशिवाय तुम्ही बरे पण होऊ शकणार नाही, चमत्कार पण घडला जाऊ शकत नाही. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. गर्दीमुळे त्यांना त्याच्या जवळ जाता येईना. देवाचे प्रिय लोक, प्रभूच्या जवळ गेल्याशिवाय त्याचं खरं सामर्थ्य तुम्हाला कधी समजणार नाही. रक्तस्रावी स्त्री येशूच्या जवळ गेल्यावर तिला कळलं की याच्यातलं सामर्थ्य माझ्यामध्ये येऊ शकतं. आज कित्येक लोक रक्तस्रावी स्त्री सारखं त्यांचं जीवन आहे, ती लांबूनच त्या ठिकाणामध्ये आपल्या जीवनामध्ये चमत्कार अनुभवायला पाहत आहेत. 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याचं काय नेमकी समस्या झालेली आहे. त्यानं पण पाहिलं की त्या तळ्याभोवती गर्दी आहे, बरं होणाऱ्या लोकांची गर्दी आहे, त्याला कोणी सुद्धा खाली सोडायला तयार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये इतकी गर्दी आहे ना की तिकडं तुम्हाला पुढे नेण्यासाठी कोणी तयार नाही, तुम्हाला समस्येतनं बाहेर काढण्यासाठी कोणी तयार नाही.
तुमच्यासाठी जगामध्ये कोणाला सुद्धा वेळ नाही. लक्षात ठेवा, जगातले लोक तुम्हाला कधीच त्या समस्येतनं बाहेर काढू शकत नाही. जसं मी पाहतो 38 वर्षाचा दुखणेकरी त्यानं स्वतः पाहिलं, लोक बरे होऊन जात आहे, पण एका सुद्धा बरे झालेल्या माणसानं त्या व्यक्तीची त्याला कीव आली नाही. आणि असं सुद्धा त्यांनी म्हटलं नाही, अरे मी बरा झालो, आता जाता जाता या व्यक्तीला मी तळ्यामध्ये सोडेल आणि हा व्यक्ती बरा होईल. हे जग इतकं स्वार्थानं भरलेले आणि हे तुमच्या भोवती ज्यांनी गर्दी करून ठेवले, हे लोक कधीच तुम्हाला बरं करणार नाही. बरं करण्यासाठी तुम्हाला फक्त येशूच्या जवळ यावं लागेल आणि येशूच्या जवळ येण्यासाठी तुम्हाला गर्दीतनं वाट काढावी लागणार आहे. काढून टाका ही गर्दी बाजूला. नातेवाईकांनी सुद्धा गर्दीचं कारण त्या ठिकाणामध्ये सांगितलं. आज रात्री पुष्कळ लोकांना हेच अडखण घेऊन ते घरामध्ये बसले. किती दिवस तुम्ही या लुटूपुडूच्या जीवनामध्ये अडकून पडणार आहात? तुम्हाला वाटत नाही काहीतरी अद्भुत घडावं? तर गर्दी तुमच्यामध्ये असेल, लक्षात घ्या, तुम्हाला विचारांची गर्दी आहे, समस्येची गर्दी आहे तुमच्याकडे, काहीतरी प्रॉब्लेम तुमच्याकडे येण्याचा विचार तुम्ही करत आहात, परंतु येताना तुम्हाला असंच येता येणार नाही. देवाच्या मार्गामध्ये चालणं ही गोष्ट साधी सुधी गोष्ट नाही. या मार्गामध्ये चालण्यासाठी डेअरिंग लागतं. हो, कोणी पण नाही येऊ शकत इथं. वाईट काम करण्यासाठी डेअरिंग नाही लागत, ते कोणी पण करू शकतं. प्रभूला स्वीकारणं सगळ्यात मोठं डेअरिंग आहे. ज्याच्याकडे ते डेअरिंग आहे ना, तो खरा व्यक्ती आहे. प्रिया, जन्माला आलेले प्रत्येक येतात, मरतात, पण ख्रिस्ताला स्वीकारणारे आणि जगात सगळ्यात भारी लोक आहेत. कारण शास्त्रात लिहिलं, लिहून ठेव, इथून पुढे ख्रिस्तामध्ये मरणारे ते धन्य. हे लिहून ठेव म्हटलेलं. कोणतं? ख्रिस्ताला स्वीकारून मृत्यू आला, हे जीवन सगळ्यात भारी जीवन आहे. या गर्दीमुळे अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे. गर्दी आहे, लेकरांची गर्दी आहे, नवरा आहे, परिवार आहे, व्यवसाय आहे, एज्युकेशन आहे, भविष्याची चिंता आहे, काहीतरी बुद्धीमध्ये चाललेले खेळ आहेत. आणि जे दिसतं त्याची गर्दी होऊन आम्ही देवाच्या जवळ जाण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण तिथं पोहोचू शकत नाही. आज मी तुम्हाला या गर्दीमुळे तुमचं काय नुकसान होणार आहे त्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. शास्त्र सांगतं की ते गर्दीमुळे त्यांना तिथं जाता आलं नाही. पुन्हा वाचा ते वचन. लुकाचं शुभवर्तमान 8 अध्याय 19. त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले. त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले. परंतु दाटीमुळे त्यास त्यांच्या जवळ येता येईना. पहिली गोष्ट, दाटीला बाजूला काढा. शास्त्रात तुम्ही वाचलं नाही का? लुकाच्या शुभवर्तमानाच्या 19व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं असं लिहिलं, जक्कय नावाचा कोणी एक व्यक्ती, आणि तो श्रीमंत माणूस आहे. आणि असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, तो ठेंगणा होता, तो गुटका होता आणि पुष्कळ गर्दी होती, पण त्यानं येशूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, येशूला पाहण्याचा प्रयत्न केला. ऐका, तुम्ही कोणी श्रीमंत आहात, तुमच्याकडं पुष्कळ पैसा असेल, मोठं चांगली जागा असेल, गव्हर्नमेंट जॉब तुमच्याकडे असेल, आणि तुम्ही त्याच्यामध्येच अडकून पडले. माझ्याकडे नोकरी आहे, माझ्याकडे जॉब आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे प्रपंच आहे, माझ्याकडे नवरा आहे, माझ्याकडे लेकर आहेत. प्रश्न तोच आहे ना, तुमचा नवरा, तुमचे लेकर, ना तुमचा बिझनेस, ना तुमची नोकरी तुम्हाला स्वर्ग राज्यामध्ये नेणार आहे का? तर बायबल सांगते, येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. ही गर्दी करून बसलाय तुम्ही. कुठली गर्दी? माझ्याकडे नोकरी आहे, माझ्याकडे जॉब आहे, माझ्याकडे बिझनेस आहे, माझ्याकडे नवरा आहे. म्हणून तर येशू ख्रिस्त म्हटला, आता मी तुमच्याकडे आलो, मी जाणार आहे आणि दुसऱ्यांदा परत येईल. दुसऱ्यांदा परत आल्यावर पलंगावरती 2 निजलेले असतील, त्यातल्या एकाला घेणारे, बायको असेल किंवा नवरा असेल, ज्यानं ख्रिस्ताला स्वीकार केला, जे ख्रिस्ताच्या जवळ गेले, अशांना तो उचलून घेऊन जाणारे. विचार करा, हे सगळं घडत असताना तुम्ही तर गर्दीत अडकून पडला, तुम्ही नवऱ्यामध्ये अडकून पडला, तुम्ही लेकरामध्ये अडकून पडला. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का? ज्या दिवशी मरण येतं ना, तुम्ही ज्या दिवशी मराल ना, एखादी स्त्री असेल आणि ती जर मृत्यू पावली ना, तर तिचा नवरा तिच्या मागे मरणार नाही, तिच्या जागी तो दुसरी पत्नी करेल. आई वडील वारले म्हणून मुलं त्यांच्या मागे मरत नाही, मुलं सुद्धा आपलं जीवन जगतात. ही तुमच्या जगण्याची किंमत आहे. परंतु लक्षात ठेवा, जर ख्रिस्ताला तुम्ही मिळवलं ना, तर तो म्हणतो, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे, तू आणि मी तुला कधी अंतर देणार नाही, मी कायमस्वरूपी तुझ्यामध्ये राहणार, तुला बिलगून राहणार आहे. मग कुठल्या गर्दीमध्ये तुम्ही अडकून पडलेला? नुकसान होणार आहे तुमचं. तुम्ही ज्याच्यामध्ये अडकून पडला त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार आहे. सगळ्या
गोष्टी आणि फक्त तुमच्या शरीरात श्वास चालू आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहे. नागपुरातला श्वास, हृदयाची धडधड जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हे सगळं अस्तित्व आहे. एकदा तुमचा श्वास बंद झाला, एकदा जीवन संपलं, या गर्दीला, ती गर्दी काय करते माहिती का, तुम्हाला उचलते आणि कबरेमध्ये पुरते. लाजरस वरती येशूचं प्रेम होतं. लाजरस आजारी पडला आणि मरियेनं येशूला निरोप पाठवला, तुझा मित्र आजारी आहे, येशू ये आणि तुझ्या मित्रासाठी येऊन प्रार्थना कर. असं लिहिलं. येशू तिथं आला नाही आणि लाजरस मेला. लाजरस मेल्यावरती येशू आला असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये. येशू आला आणि येशू त्या ठिकाणामध्ये मरियेला म्हणतो, चल मला कबरेकडे घेऊन. ती काय म्हणते माहिती का, आता त्याला मरून 4 दिवस झाले, त्याच्या शरीरातनं वास येईल. या लाजरस साठी त्यांच्या घरामध्ये शोक करत होते, रडत होते. पण येशू म्हटलं ना आपण कबरेकडे जाऊ. त्यास ती बहीण काय म्हणते माहिती का, आता त्याची बॉडी सडलेली आहे. आणि म्हणजे रडणारे लोक, त्यांचं रडणं पण खोटं होतं. पण येशू म्हटला कबरेकडे जाऊ, तर ती म्हटली नाही, वास येणार आहे. या जगामध्ये जी गर्दी करून तुम्ही बसला ना, या सगळ्या गर्दीला तुमचा वास येणार आहे, ही दुर्गंधी येणार आहे तुमची. कोणी तुमच्यावरती खरं प्रेम करू शकत नाही. पण येशू म्हटला तरी सुद्धा मला कबरेकडे घेऊन जा. येशू कबरेकडे गेला. मरिया आणि तो मेलेला लाजरस सडलेल्या अवस्थेमध्ये बघण्यात तिला धन्यता वाटली. पण येशूनं तिथं गेला, गर्दीतनं त्याला बाहेर आला आणि तो म्हटला त्या लोकांना, ते जी गर्दी असणारे लोक आहेत त्या लोकांपासून अलिप्त झाला आणि एकट्या लाजरस कडे गेला. आणि शास्त्र सांगतं, येशू म्हटला लाजरस बाहेर ये. वास येणारा लाजरस बाहेर आला आणि लोकांना दाखवून दिलं, माझा येशू मला कबरेतनं बाहेर काढतो. गर्दीतनं बाहेर या, अडकून पडू नका त्याच्यामध्ये. ज्या गर्दीमध्ये तुम्ही अडकला, ती गर्दी फक्त तुमचा दुर्गंध पसरवणारी गर्दी आहे. तुमच्याविषयी चांगलं बोलणारं कोणी सुद्धा नाही. कोणीच तुमच्याविषयी चांगलं बोलू शकत नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे तुमच्या अवतीभोवती आणि लोक आहेत ना, हे लोक तुमच्या समोर खूप चांगलं बोलते. जरा तुमची पाठ फिरू द्या, तुमच्याविषयी बोलणारे शब्द जास्त तुम्हाला कळतील ना, तुमचं अंतःकरण तुटलं जातं. मग तुम्ही तुटता, निराश होता. पण जेव्हा तुम्ही येशूकडे येताना, येशू ख्रिस्त अशा प्रकारचा व्यक्ती आहे की तो तुम्हाला निराशेच्या गर्तेतनं बाहेर काढून एक सुंदर आशावादी जीवन, एक सुंदर अलौकिक जीवन, ज्या जीवनाचा हेवा करणारे लोक जगामध्ये असतील त्या लोकांसमोर तुम्हाला घेऊन येतो. गर्दीतनं बाहेर या. गर्दीतनं बाहेर नाही आलं तर काय नुकसान होणार आहे. काही लोक अजून त्या गर्दीमध्ये अडकून पडलेले आहेत, त्यांना बाहेर येण्याची इच्छा नाहीये, अडकून पडले. प्रभूच्या आगमनाचा समय झाला तरी ते अडकून पडलेले. त्यांना देवाकडे लक्ष नाही, त्यांचं लक्ष त्यांच्या परिवाराकडे, त्यांचं लक्ष नोकरीकडे लागलं, त्यांचं लक्ष आपल्या मुलांकडे लागलं. पण त्यांचं लक्ष देवाकडे लागलेलं नाहीये. देवाकडे लक्ष न लागल्या कारणानं आम्ही तर विचार करतो. आज रात्री सुद्धा आम्ही विचार करताना, तुम्ही एवढ्या थंडीमध्ये बसण्याचं कारण काय. तुम्ही म्हणता नाही प्रभू आला तर स्वर्गामध्ये जायला पाहिजे. पण खरंच तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचणार आहात का? देवाच्या जवळ गेला का? नातेवाईक असून त्याच्या जवळ पोहोचू शकले नाही, जन्म दिलेली आई त्याच्या जवळ पोहोचू शकले नाही. प्रश्न हा तोच आहे. मरिया येशूच्या जवळ पोहोचू शकले नाही, मी पण येशूच्या जवळ पोहोचत आहे का? येशूचं लक्ष माझ्याकडे. शास्त्रामध्ये त्यांच्या संबंधांना लिहिलं, ते बाहेर थांबले होते. काम देऊ नाही का? तुम्ही कुठं थांबताना हे सगळं नोंद केलं जातं. प्रत्येकाची नोंद असणार आहे. तुम्ही इथं बसलाय, कोणत्या अवस्थेमध्ये बसला त्याची पण नोंद असणार आहे. हा देव जिवंत देव आहे. तुमचं बसणं, उठणं, चालणं, बोलणं, निजणं सगळं काही बारकाईनं पाहणारा तो देव आहे. तुम्ही गर्दीत बसलाय, पण गर्दीमध्ये आम्ही पाहतो त्या जक्कयाला येशूनं पाहिलं, जक्कई त्वरा कर खाली आहे. आज रात्री तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. इथं गर्दी आहे, पण गर्दीमध्ये एका व्यक्तीला प्रभू आज रात्री आवाज दिला आहे. एक व्यक्ती असणार, जक्कयाला जसा आवाज दिला तसा तुम्हाला आवाज देणार. आणि 100% या गर्दीमध्ये असं काहीतरी काम घडणार. मला आठवतो, परवा एक तरुणानं मला कॉल केला आणि त्याने सांगितलं, पास्टर मला तुमच्याशी बोलायचं. आणि मग तो बोलू लागला. तो म्हटलं, मी आणि माझी पत्नी अनेक वर्षापासून प्रभूजवळ प्रार्थना करत होतो की प्रभू, लग्न होऊन 8 वर्ष झाली, अजून आम्हाला लेकरू नाहीये. मग त्याने ते टेस्ट ट्यूब बेबीचं ट्राय केलं, ते पण फेल गेलं. डॉक्टरने सांगितलं की तुझं गर्भाशय बारीक आहे आणि त्याच्यामध्ये गर्भधारण होणार नाही आणि तुला वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्रयत्न करावे लागेल, मग तुला गर्भ राहील. आणि ते म्हटले 8 वर्ष या गोष्टी केल्या परंतु लेकरू झालं नाही. प्रश्न पडला काय करावं. आता सगळी आशा संपलेली आहे. परंतु
असं वाटतं की तुम्ही प्रार्थना करावी आणि प्रभू एक नवीन आशा आम्हाला देईल. आणि मग त्यांना ते जेव्हा जेव्हा टेस्टिंग करत जायचे सतत निराश होऊन यायचे. आणि निराश आले की सांगितलं, पास्टर या महिन्यात पण देवानं गर्भधारण होऊ दिलं नाही, काय करावं समजत नाही. मी त्यांना एकच वाक्य बोलत होतो, भिवू नको, देव तुला लेकरू देणार आहे, प्रभू तुला लेकरू देणार आहे, प्रभू तुला लेकरू देणार आहे. आणि परवा त्यांचा मेसेज आला, पास्टर तुम्ही बोलला तसं झालं, माझी पत्नी प्रेग्नंट आहे, आता उपचाराशिवाय माझ्या पत्नीला देवानं लेकरू दिलं. हे देव करू शकतो. प्रिया, गर्दीतनं बाहेर या. गर्दीत थांबला तर तुमचं नुकसान होणार आहे. आज रात्री गर्दीतल्या एका व्यक्तीला प्रभू आवाज देणार आहे. एक व्यक्ती, कदाचित तुम्ही असा, तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन आला, परंतु लक्षात घ्या की प्रभू तुमच्याकडे बारकाईनं पाहत आहे, अतिशय चौकस नजरेनं. बरेच लोक इथं काही बाहेर, कसं ते आणि सगळे लोक बाहेर होते, येशूचे नातेवाईक बाहेर होते. कदाचित तुम्ही अनेक वर्षाचे ख्रिस्ती म्हणून ख्रिस्ताच्या जवळचे नातेवाईक असाल, परंतु आज कदाचित एक व्यक्ती अशी असेल ती नवखी असेल, जिला ख्रिस्ताची ओळख नाही, आणि प्रभू नेमकं तिच्याकडे पाहिल आणि म्हणेल, या गर्दीतल्या व्यक्तीला मला नावानिशी बोलवायचंय आणि त्याच्या घराला मला उद्धार द्यायचंय, त्याच्या घराला मला सुटका द्यायची. देवाचे प्रिय लोक, गर्दीचं सूत्र समजून घ्या. गर्दीमध्ये जर तुम्ही तसंच बसाल, जसं आहे तसं तुम्ही माघारी जाणार. पण गर्दीमध्ये जर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेणार असाल तर ते तुमच्यासाठी घातक आहे. आज या गर्दीचा परिणाम काय आमच्या जीवनामध्ये होतो त्याच्या संबंधाने थोडक्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. इर्मयाचं पुस्तक त्याचा 10वा अध्याय आणि त्याचं 22 वचन वाचणार आहोत. गर्दीमुळे काय घडलं ते आम्ही वाचणार आहोत. इर्मयाचं पुस्तक 10वा अध्याय आणि त्याचं 22 वचन. इर्मया 10:22. गर्दी असती ना, जसं आम्ही पाहिलं की घरामध्ये नातेवाईकांची गर्दी आहे, विचारांची गर्दी आहे, भविष्याच्या चिंता, काळजी, करिअरची गर्दी. इर्मयाचं पुस्तक 10वा अध्याय 22 वचन. ऐका, अवय्य ऐका, पहा ती येत आहे. अवय्य ऐका, ती येत आहे. उत्तर देशातून मोठी गर्दी येत आहे. मोठी गर्दी येत आहे. ती यहुदाची नगरे वैरान कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडेल. पण गर्दी काय करते माहिती का? तो म्हटलं की उत्तरेकडूनही गर्दी येत आहे. जसं तुम्ही तुमच्या गर्दीचा विचार करताना तसं प्रभू तुम्हाला गर्दीच्या स्वाधीन करतो. गर्दी करत बसलो ना आम्ही होतो नाही. घरामध्ये आमच्याकडे किती प्रश्न आहे, पालकांना काय माहिती आहे, आमच्या घरातले प्रॉब्लेम तुम्हाला काय माहिती आहे, आमच्या घरातल्या समस्या तुम्हाला काय माहिती. समस्या आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही येशूकडे येऊ शकत नाही. बोलून गेलो आम्ही ते. पण तुम्ही गर्दी करत बसला, तुम्ही प्रश्न करत बसला, तुम्ही समस्या करत बसला, तुम्ही करिअर करत बसला, नोकरी करत बसला, प्रपंच करत बसला, कुटुंब करत बसला. इकडं काय झालं? तुम्ही तुमच्या गर्दीमध्ये अडकून पडला. इकडं देव म्हटला, मी सुद्धा माझी गर्दी पाठवून देईल. आणि देवानं तुमच्यात जी गर्दी पाठवली ती गर्दी काय करते? वाचा बरं वचन. काय करते ती गर्दी? गर्दीचा परिणाम काय? ऐका, अवय्य ऐका, पहा ती येत आहे. उत्तर देशातून मोठी गर्दी येत येत आहे. ती यहुदाची नगरे वैरान कोल्ह्यांची राहण्याची जागा. गर्दी ज्यावेळेस येते ना त्यास ती गर्दी काय करते? आज रात्री तुम्ही गर्दी करत आलेला आहे. गर्दी तुमच्या डोक्यामध्ये आहे. काही लोक इथे नाही, ते घरीच आहेत, ते नाही येऊ शकले गर्दीमुळं. विचारा जाऊन त्याला, ते प्रॉब्लेम सांगणार आहेत. या प्रॉब्लेम मुळे आलो नाही, ही थंडी होती म्हणून आलो नाही, यायचं होतं पण आम्ही ठरवलं पण अचानक आमचं मूड फिरला म्हणून नाही आलो. ही सगळी गर्दी बरं का. कारण सांगायला गर्दी नाही का? राजाच्या मुलाचं लग्न निघालं, राजानं सांगितलं सगळ्या निमंत्रणाला निमंत्रण द्या आणि बोलून आणा. त्याने म्हटलं आता लग्न झालं म्हणजे बायको पण गर्दीच आहे. आता लग्न झालं, कसं काय लग्न झालं? बायकोला घेऊन कुठंतरी काश्मीरला जायचं, प्रार्थनेला कोण जाणार आहे? गर्दी येते. कोणी म्हटलं नाही आता मी शेत विकत घेतलंय, प्रॉपर्टीच्या मागे लागले, ती गर्दी त्याच्याकडे. पैसा रात्री उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आणि काही लोकांना त्या पैसा मोजायची एवढी सवय असते ना, रात्री झोपताना पण बोट मोजत राहते. रात्र दिवस नुसतं पैसा मोजत राहायचं. सिकंदर
ज्यानं जग जिंकलं ना, तो सिकंदर काय घोड्यावरून खाली पडल्यावर सिकंदरचे डोळे उघडले. तो म्हटला मी जग जिंकलं, पण घोड्यावरून पडल्यावर कळलं अरे माझी जागा तर फक्त 6 फुटाची आहे. सिकंदर काय म्हटलं माहिती का, मी मेलो ना माझे हात कबरेतनं बाहेर ठेवा. लोकांनी विचारलं का, तो म्हटलं मी जग जिंकलं, येताना रिकामी आलो, जाताना पण माझ्या हातामध्ये काही नव्हतं. काढून टाका ही गर्दी, हा पैसा, ही प्रॉपर्टी, हे जे विचार तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे, पैसा 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 पैसा, व्यवहार व्यवहार व्यवहार, जसं ती गर्दी होती तशी आज सकाळी आज रात्री तुमच्याकडे तीच गर्दी आहे. तुम्ही नातेवाईकांमध्ये पैशामध्ये अडकून पडला, बिझनेस मध्ये अडकून पडला, आणि तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडला तर म्हणतो आता ही गर्दी तुझं घर उद्ध्वस्त करून टाकणार, ही गर्दी तुझं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकणार, यहुदाची नगर उद्ध्वस्त करून टाकणार आहे. यहुदा म्हणजे काय माहिती का, यहुदा म्हणजे धन्यवाद, देवाची स्तुती स्तवन. तुम्ही घरामध्ये बसून देवाचं स्तुती स्तवन करता, घरामध्ये बसून देवाचा धन्यवाद करता का, तर तुम्ही म्हणता मला चर्च कडे जाण्यासाठी वेळ नाही. बरेच लोक म्हणतात नाही आता आम्ही काय करतो माहिती का, आम्ही चर्च मध्ये जात नाही, घरातच आम्ही प्रार्थना करतो, घरामध्येच आम्ही सगळं करतो. माझा मुलगा स्तोत्र वाचतो, माझा नवरा प्रार्थना करतो, माझी मुलगी लिडिंग करते, आणि आमचं घरातच सगळं चर्च झालंय. ही गर्दी हो, कारण सांगून तुम्ही घरी बसलेला, तुम्ही देवाच्या मंदिराकडे जात नाही, तुम्ही तिथं थांबलेला. आता यहुदाची नगर मी उद्ध्वस्त करून टाकेल. म्हणजे जे तुम्ही प्रार्थना करता, जे देवाचा धन्यवाद घरामध्ये बसून करताना, तो म्हटला मी तेच उद्ध्वस्त करून टाकेल. इस्रायल लोकांनी त्याने म्हटलं मी सांगितलेल्या ठिकाणामध्ये जाऊन तुम्ही आराधना करा. फारोनं इस्रायल लोकांना आराधना करण्यासाठी जाऊ दिलं नाही. ऐका, शास्त्र सांगतं आराधना करण्यासाठी न जाऊ दिल्या कारणानं परमेश्वरानं 10 पिढ्या त्यांच्याकडे पाठवल्या. ही गर्दी आहे प्रभूनं पाठवलेल्या पिढ्यांची, 10 पिढ्यांची गर्दी त्यांच्याकडे पाठवली का, कारण ज्याची भक्ती आम्हाला करायला पाहिजे त्या फारोपासून थोडंसं आम्हाला अलिप्त व्हायला पाहिजे, या विचारांपासून अलिप्त व्हायला पाहिजे, देवाच्या सानिध्यात आम्ही गेलोच पाहिजे. लक्षात ठेवा, देवाच्या सानिध्यामध्ये जाणं हे तुमच्यासाठी ऑप्शन नाही, देवाच्या सानिध्यात जाणं हे कंपल्शन आहे, ऑप्शन नाही. ते मी गेलं तर चालेल, मी नाही गेलं तरी मला काही फरक पडत नाही, या भ्रमात राहू नका. बऱ्याच लोकांचं डोक्यामध्ये कल्पना असते नाही चर्चची वर्गणी भरली ना, लग्न कसं लावत नाही, मयत कशी करत नाही बघतो आम्ही. चर्चची वर्गणी भरली, बस वर्षात एकदा भरली ना चर्चची वर्गणी, मग कशी मयत करत नाही बघतो, मग कसं त्या ठिकाणामध्ये कबरेमध्ये पुरत नाही, आणि कसं आमचं लग्न चर्चमध्ये. अहो चर्चमध्ये लग्न करायला जागा मिळेल, कब्रस्तान पुरायला मिळेल, स्वर्ग राज्य कसं मिळणार आहे. प्रश्न स्वर्ग राज्याचा आहे, प्रश्न लग्न लावण्याचा नाही, प्रश्न कब्रस्तानचा नाहीये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कबरेत गेलेले सगळेच ख्रिस्ती त्यांचं स्वर्गारोहण होणार नाही, सगळेच ख्रिस्ती कबरेतनं उठून ते पित्याच्या उजवीकडे बसणार नाही. सगळेच ख्रिस्ती ज्यांचं लग्न चर्च मध्ये झालं त्या लोकांना स्वर्ग राज्य मिळेल याची खात्री नाहीये. खात्री कोणाला माहिती का, येशू स्वतः म्हटला वेश्या आणि कसबिनी यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळेल, पण या लोकांना कधी प्रवेश मिळू शकत नाही, हे स्पष्ट येशूने सांगितलं. कबरेमध्ये जाण्यासाठी तो म्हटला वेश्या आणि कसबिनी जातील, त्यांचं परिवर्तन होईल, ते देवाच्या जवळ येतील. पण गर्दीमुळे हे जसे नातेवाईक, येशूचे नातेवाईकच बाहेर थांबलेले. आता परिणाम काय म्हणतो, गर्दी केल्या कारणानं तो म्हटला आता तुमच्यासाठी कठीण असणार आहे. कोल्हे पाठवील, तुमचं घर, तुमचे आणि तुमचा परिवार, तुमचा बिझनेस, तुमची नोकरी, तुमचं करिअर, या सगळ्याला मी कोल्हे राहण्याची जागा करेल. कोल्हे काय करणार आहे, येणार आहे आणि सगळं कुरतडून खाणार, उद्ध्वस्त करून टाकणार. तुमच्या घराची शांती उद्ध्वस्त करून टाकतील, तुमच्या घरातली समृद्धी उद्ध्वस्त करून टाकतील. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा प्रभू आणि तुमच्याकडे कोल्हे पाठवतो, तुम्हाला माहित नाही का, शमशोन आणि ज्या शमशोना संबंधानं म्हटलं त्यानं पलिष्ठ्यांना त्रास देण्याचं माध्यम कोणतं होतं, तर तो कोल्हे पकडत होता. कोल्ह्यांना आणि त्या 2 कोल्हे एकत्र बांधून आणि त्यांना ड्युट्या बांधून त्या शेतामध्ये पाठवून देत होता, आणि ते सगळं शेत हे कोल्हे उद्ध्वस्त करून टाकत होते. बायबल सांगतं कोल्हे येतात ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतात. इथं तुम्ही गर्दीमध्ये अडकून पडला, ही गर्दी तुमची समृद्धी उद्ध्वस्त करून टाकणार आहे, तुमचं सुख समाधान उद्ध्वस्त करून टाकणार आहे, तुमचं आरोग्य उद्ध्वस्त करून टाकणार आहे. आज तुम्ही गर्दी गर्दी करत बसलेला, जसं मी पाहतो इकडे येशूची आई, येशूची भावंड, त्याचे नातेवाईक गर्दी घेऊन बसलेले. आम्ही सुद्धा गर्दी घेऊन बसलो, आम्ही बाहेर यायला तयार नाही, येशूच्या जवळ जायला तयार नाही. आम्ही जसं पाहतो की ती मरिया बाहेरूनच येशूला सांगते जा
जाऊन येशूला सांग, तुझी आई आणि तुझा भाऊ, तुझे नातेवाईक तुला शोधत आहेत आणि तुझं ऐकण्यासाठी ते उत्सुक झालेले. लक्षात ठेवा, बाहेर राहून कोणीच ऐकू शकत नाही प्रिया. कधी कधी देवाच्या जवळ यावं लागतं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये यावं लागतं. अधिक देवाच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला कसं प्रभू समजणार आहे? प्रभूच्या जवळ गेल्याशिवाय देवाचं अंतःकरण तुम्हाला कसं समजणार? प्रभूच्या जवळ गेल्याशिवाय देवाच्या मनात तुमच्या परिवारासाठी, तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी काय हे तुम्हाला कसं समजणार आहे? तुम्ही गर्दी करून तिथेच थांबला, तुमच्या दुःखात खूप गढून गेला, तुमच्या समस्येशी तुम्ही फार परिचित झालेला. आज सकाळीच एक संदेश मी युट्यूबला टाकला, दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? जगामध्ये दुःख आहे, पण दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग आम्हाला माहिती पाहिजे. आणि दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग फक्त येशूच आहे प्रियानो. त्याच्या जवळ गेल्याशिवाय तुमचं दुःख दूर होऊ शकत नाहीये, तुमच्या पीडा जाऊ शकत नाहीये. मनुष्याला आणि देवानं पीडा दुःख देण्याचं कारण 119 स्तोत्रामध्ये म्हटलं की पीडित झाल्यानं माझं बरं झालं, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. देव नियम शिकवतो. गर्दीतनं बाहेर आल्याशिवाय जे काही आणि तुमच्या जीवनातलं संकट दूर होणार नाही. इथं म्हटलं मी त्यांचं नगर उद्ध्वस्त करून टाकेल. का नगर उद्ध्वस्त होऊ देता? का तुमचं जीवन उद्ध्वस्त होऊ देता? का प्रभूला तुमच्या जीवनामध्ये काम करण्याच्या ऐवजी कोल्ह्याला का पाठवण्यासाठी भाग पाडत आहात? शास्त्रात लिहिलंय, मी नाही म्हणचं सांगत. तो तिकडूनही गर्दी येत आहे, कोल्ह्यांची गर्दी येत आहे. ती गर्दी काय करणार आहे तर कोल्हे राहण्याची जागा तुमच्या घराला बनवून टाकणार. वैराण सगळं संपलेलं असणार, काहीच उगवणार नाही. किती कमाई करा, बरकत नसणार, तुमच्या पैशाला बरकत नसणार आहे, जीवनामध्ये शांती नसणार आहे, समाधान नसणार आहे, परिवारामध्ये कोणाशी नीट संबंध राहणार नाही. बघता बघता तुमचं घर तुटणार आहे. कित्येक परिवार तुटत आहे, कित्येकांचे जीवन नाश पावत आहे, कित्येकांचं घर उद्ध्वस्त होत चाललेले, नाते संबंध बिघडत चाललेले. याला जबाबदार कोण? कारण तुम्ही गर्दीमध्ये अडकून पडलेले आहेत. लक्षात ठेवा, येशूची आई आणि येशूची भावंड गर्दीला पाहून तिथं थांबले. आज रात्री तुम्हाला गर्दीत बाहेर यायचं आहे. बाहेर येण्यासाठी प्रभू बोलवत आहे. प्रभूला वाटत नाही तुमचा नाश व्हावा, प्रभूला वाटत नाही तुमचा परिवार त्याचा नाश व्हावा. प्रभूला वाटतं तुमच्या घराला त्यानं निर्माण केलेली शांती द्यावी, तुमच्या घराला त्यानं निर्माण केलेली समृद्धी द्यावी. पण शास्त्र सांगतं गर्दीमुळं, वाचूया ते वचन काय म्हटलं, गर्दीमुळं काय परिणाम झाला गर्दीचा. परत एकदा ते वचन वाचूया. ऐका अवई ऐका. पाहती येत आहे उत्तर देशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैरान कोल्ह्याची राहण्याची जागा अशी करून सोडली. ही गर्दी काय करते तर पहिल्यांदा तुमची समृद्धी फस्त करून टाकते. काय तुम्हाला वाटतं का तुमच्या घरातली समृद्धी निघून जावी? तुम्हाला वाटतं तुमच्या कुटुंबामध्ये सगळी अव्यवस्था निर्माण व्हावी? म्हटलं मी यहूदाची नगरे उद्ध्वस्त करून टाकेल. यहूदा म्हणजे देवाची स्तुती स्तवन, धन्यवाद. किती पण देवाचा धन्यवाद करा, पण गर्दीमध्ये जर अडकून पडला तर असं म्हणू नका हा धन्यवाद माझा बचाव करणार आहे. थोडस गर्दीतनं बाहेर यावं लागणार आहे. बाहेर थांबले ते लोक, बाहेर थांबण्यामध्ये तुमचं हित नाहीये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? आईला जर येशू ख्रिस्त असं बोलतो, कोण माझी आई कोण माझी भावंड, आईला आणि भावांना तो बोलला, अहो तुम्ही आणि मी तर किती लांबचे लोक आहोत. आम्ही बाहेर थांबल्यावर येशू आम्हाला ओळख देणार आहे का? वाटतं का तुम्हाला येशू ओळख देईल? तो म्हटलं तेरे माझे लोक. आज रात्री पण तुम्हाला सांगू का, जे खरी थांबले त्यांना देव ओळख देत नाही. जे थंडीत इथं बसले तो म्हणतो हेच माझे नातेवाईक आहेत, हेच माझे लोक आहेत. हे गर्दीमधले जे लोक बसलेत थंडी गारठ्याचं तिथं बसून तुम्ही देवाचं वचन ऐका आणि सारं तल्लीन होऊन देवाच्या जवळ तुम्ही पोहोचता. कोणती गोष्ट तुम्हाला अडचण करणार आहे? आणि तुम्हाला वाटतं का या थंडीमध्ये तुम्ही बसल्यावर प्रभू तुमचे प्रश्न सोडवणार नाही, असंच तुम्हाला पाठवून देईल? अहो एवढा कठोर तुमचा देव नाही. आमचा देव तर महान प्रतापशाली देव आहे, अद्भुत देव आहे. तो एक गोष्ट तुमच्यासाठी करण्यासाठी तो समर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, काही झालं तरी मला गर्दीतनं वाट काढायची. जर काय तसं गर्दीतनं वाट काढ, चला आज येशूला मी बघणार. कोणाला बघू नका, नवऱ्याला बघू नका, लेकरांना बघू नका, सासूला बघू नका, सुनेला बघू नका, भावाला बघू नका, बहिणीला बघू नका, पण गर्दीतनं फक्त येशूला बघा प्रियानो. कारण तोच तुमच्या समस्येचं निराकरण आहे. जो उद्ध्वस्त करतो, जो रिपेअर करतो, तुमच्या घराला नीट व्यवस्था देण्यासाठी
परमेश्वर आणि सिद्ध आणि तत्पर आहे, पण तो म्हटला मी यहुदाची नगरे उद्ध्वस्त करून टाकेल, त्यांची शेतीबाडी नष्ट करून टाकेल. जो पिढा पाठवतो त्याच्याकडे तुमचं लक्ष लागलं. देवाचे प्रिय लोक, का देऊ नाही का तो आवई येत आहे आणि आवई माझ्या कानावरती पडलेली. आज एक आवाज तुमच्या कानावरती पडत आहे. आजच्या रात्रीचा आवाज काय माहिती का? गर्दीच्या बाहेर थांबणाऱ्या लोकांना येशू कधी ओळख देत नाही. गर्दी उद्ध्वस्त करून टाकते, कोल्याच्या राहण्याची जागा बनते. आणि एकदा का तुमच्या घरात कोला राहायला सुरुवात झाली ना, मग तुमच्या घराचं त्या कोल्याला जर एकदा तुमच्या शेताची ओळख झाली तर कोला वारंवार तुमच्या शेतामध्ये येऊन खाऊन जाणार आहे. कोल्याला तुमच्या घराची ओळख होऊ देऊ नका, कोल्याला तुमच्या परिवाराची ओळख होऊ देऊ नका, कोल्याला तुमच्या बिझनेसची ओळख होऊ देऊ नका. एकदा कोल्याला तुमची ओळख झाली, वारंवार कोला तुमच्याकडे येणार आहे उद्ध्वस्त करण्यासाठी, नाश करण्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा, प्रभूकडे येत असताना थोडस गर्दीतनं बाहेर येणं गरजेचं आहे. मला असं वाटतं अजून पुढे आपल्याला जायचंय. मला वाटतं एक 5 मिनिटाचं ऑफरिंग साठी 5 मिनिटं आपण थांबू आणि त्याच्यानंतर 3-4 गोष्टी पाहणार आहोत. मी 10 पर्यंत संपूर्ण त्याच्या पुढे मी घेणार नाही, परंतु त्याच्यानंतर मला शेवटी तुमच्यासाठी एक प्रार्थना करायची की अशी एक व्यक्ती असेल की त्या व्यक्तीला देव गर्दीतनं बाहेर काढून जाताना तिचे आशीर्वाद ती घेऊन इथून जाणार आहे. आणि म्हणून शेवटी आम्ही त्याच्याकडे जाणार की ज्या गोष्टीमध्ये गर्दीतनं देव कोणाला आवाज देणार आहे. एक 5 मिनिटं त्याच्यासाठी लक्षात घ्या. जेव्हा प्रभूचे लोक असतात, प्रभूच्या लोकांना स्वतःची एक ओळख असते, परंतु ती ओळख तुम्हाला येशूच्या जवळ कधीच नेऊ शकत नाही. एक ओळख आहे. आता त्याची आई आहे, त्याचे भाऊ आहेत, त्याचे वडील आहेत. आता एवढे जवळचे नातेवाईक पण ते येशूच्या जवळ नाहीये. आहेत जवळचे नातेवाईक पण येशूच्या जवळ नाहीये. आणि असं लिहिलं, येशूच्या जवळ येण्यासाठी त्यांना जर सगळ्यात मोठं अडखण कोणतं असेल तर गर्दी, दाटीमुळे त्यांना आतमध्ये जाता येईल. का देऊ नाही का? ज्या येशूच्या आईनं त्याला जन्म दिला, जिच्या जन्मासंबंधानं येशूच्या जन्माच्या वेळेस त्या मरीला म्हटलं, सगळ्या स्त्रियांमधली तू धन्य स्त्री आहे, का तर तुझ्या पोटामध्ये जगाचं तारण लपलेलं आहे. तू साधी सुधी नाहीये, तुझ्यासाठी विशेष प्रकारची आणि स्त्री म्हणून तुझी गणना करण्यात आलेली आहे. तू विशेष प्रकारची व्यक्ती आहे. आणि विशेष प्रकारच्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय? जिनं तारणारा जन्माला घातला, आज तीच तारणापासून दूर आहे, ती बाहेर आहे. बाहेरून येशूचं आणि येशूला पाहत आहे. कारण काय? त्याचं गर्दी, दाटी त्या ठिकाणामध्ये झालेली. कान देऊ नाही का? नातं कोणतं का असे ना, परंतु या नात्यापेक्षा अस्तित्व काय, देवाचं आणि तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय. नाती आहेत म्हणून त्याला असं म्हटलं नाही तुम्ही बाहेर थांबला तरी चालेल. अहो, जन्म जरी आमचा ख्रिस्ताच्या कुळामध्ये झाला, जरी जन्म जरी आमचा आणि ख्रिस्ती परिवारामध्ये झाला, तुम्ही जरी त्याला नातं सांगायला सुरुवात केली, पण बाहेर जर असला, गर्दीमुळे बाहेर तुम्ही आहात, तर येशू तुम्हाला कधी सुद्धा स्वीकारणार नाहीये. तिथं त्यानं म्हटलं, कोण माझी आई, कोण माझे भाऊ, कोण माझे नातेवाईक. प्रश्न, तुम्ही कुठल्या कुळामध्ये, किती पिढ्याची तुम्ही ख्रिस्ती आहात, तुमचं कुळ कोणतं आहे, काय तुमची ओळख आहे. कदाचित चर्च मध्ये तुमची जागा स्पेशल जागा असेल, परंतु त्याच्या जवळ गेलात का? त्याच्या जवळ पोहोचला का? येशूच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला जो चांगुलपणाचा अनुभव यायला पाहिजे, तो अनुभव तुम्हाला कधीच येणार नाही. रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर असं लिहिलं, तिचा रक्ताचा झरा सुकण्यासाठी तिच्यासाठी गर्दी अडखळ नाही, पण तिला चमत्कार पाहिजे. चमत्कार पाहिजे तर गर्दीमधनं वाट काढायला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, गर्दी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अवतीभोवती गर्दीच आहे. सकाळी उठल्यापासून तुम्हाला सगळ्यात जास्त अडखळ कुठं असेल तर देवाकडे जाण्यासाठी. दारूच्या गुत्त्यावर जायला अडखळ नसतं, भांडण करायला अडखळ नसतं, वादविवाद करण्यासाठी अडखळ नसतं, व्यभिचार करण्यासाठी अडखळ नसतं. पण जेव्हा देवाकडे जायचं ना, त्यास अनेक प्रकारच्या गर्दी आणि त्या गर्दीमधनं तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तिथं गर्दी असणार आहे, तिथं अडखळ नसणार आहे. आज सुद्धा संध्याकाळी सगळ्याला वाटलं असेल मीटिंगला यावं, पण थंडीची गर्दी आहेच का नाही, ते अडखण आलं का नाही. काही लोकांना असं वाटलं एवढ्या गारठ्यात काय, त्यापेक्षा युट्यूबला संदेश येईल तेव्हा ऐकू ना. त्यांनी तिथं बसले, ते बाहेर थांबले, ते आतमध्ये नाही आले. पण तुम्ही आला, उद्देश काय तुमचा? तुम्ही आलाय हो, पण येताना तुमच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी घेऊन आलेला आहे. काहीतरी विचार डोक्यामध्ये. कोणाला घरातले विचार, कोणाला नोकरीचे विचार आहेत, कोणाला लेकराचे विचार आहेत, कोणाला परिवाराचे विचार आहेत.
काहीतरी विचार तुमच्या डोक्यामध्ये आणि तुम्ही बसला या ठिकाणामध्ये, पण आतमध्ये पोहोचू शकत नाही. जसं त्या लोकांसंबंधानं म्हटलं, ते आतमध्ये जाण्याचा त्यांनी प्रयत्नच केला नाही, ते बाहेरूनच ऐकायला लागले. लक्षात घ्या, जेवपर्यंत तुम्ही देवाच्या जवळ जात नाही, देवाच्या जवळ जाण्यासाठी तुमच्याकडे अनेक प्रकारची अडखळ नसते. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये ते अडखळ आहे. तुमच्या कौटुंबिक समस्या आहे, तुमचं व्यक्तिगत जीवन आहे, तुमचं पाप आहे, याच्यामुळे तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. आणि देवाच्या जवळ गेल्याशिवाय तुम्ही बरे पण होऊ शकणार नाही, चमत्कार पण घडला जाऊ शकत नाही, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. गर्दीमुळे त्यांना त्याच्या जवळ जाता येईना. देवाचे प्रिय लोक, प्रभूच्या जवळ गेल्याशिवाय त्याचं खरं सामर्थ्य तुम्हाला कधी समजणार नाही. रक्तस्रावी स्त्री येशूच्या जवळ गेल्यावर तिला कळलं की याच्यातलं सामर्थ्य माझ्यामध्ये येऊ शकतं. आज कित्येक लोक रक्तस्रावी स्त्री सारखं त्यांचं जीवन आहे, ती लांबूनच त्या ठिकाणामध्ये आपल्या जीवनामध्ये चमत्कार अनुभवायला पाहत आहेत. 38 वर्षाच्या दुखणेकऱ्याचं काय नेमकी समस्या झालेली आहे. त्यानं पण पाहिलं की त्या तळ्याभोवती गर्दी आहे, बरं होणाऱ्या लोकांची गर्दी आहे, त्याला कोणी सुद्धा खाली सोडायला तयार नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये इतकी गर्दी आहे ना की तिकडं तुम्हाला पुढे नेण्यासाठी कोणी तयार नाही, तुम्हाला समस्येतनं बाहेर काढण्यासाठी कोणी तयार नाही. तुमच्यासाठी जगामध्ये कोणाला सुद्धा वेळ नाही. लक्षात ठेवा, जगातले लोक तुम्हाला कधीच त्या समस्येतनं बाहेर काढू शकत नाही. जसं आम्ही पाहतो, 38 वर्षाचा दुखणेकरी त्यानं स्वतः पाहिलं, लोक बरे होऊन जात नाही, पण एका सुद्धा बरे झालेल्या माणसानं त्या व्यक्तीची त्याला कीव आली नाही. आणि असं सुद्धा त्यांनी म्हटलं नाही, अरे मी बरा झालो, आता जाता जाता या व्यक्तीला मी तळ्यामध्ये सोडेल आणि हा व्यक्ती बरा होईल. हे जग इतकं स्वार्थानं भरलेले आणि हे तुमच्या भोवती ज्यांनी गर्दी करून ठेवले, हे लोक कधीच तुम्हाला बरं करणार नाही. बरं करण्यासाठी तुम्हाला फक्त येशूच्या जवळ यावं लागेल आणि येशूच्या जवळ येण्यासाठी तुम्हाला गर्दीतनं वाट काढावी लागणार आहे. काढून टाका ही गर्दी बाजूला. नातेवाईकांनी सुद्धा गर्दीचं कारण त्या ठिकाणामध्ये सांगितले. आज रात्री पुष्कळ लोकांना हेच अडखण घेऊन ते घरामध्ये बसलेले. किती दिवस तुम्ही या लुटूपुटूच्या जीवनामध्ये अडकून पडणार आहात. तुम्हाला वाटत नाही काहीतरी अद्भुत घडावं? तर गर्दी तुमच्यामध्ये असेल, लक्षात घ्या, तुम्हाला विचारांची गर्दी आहे, समस्येची गर्दी आहे तुमच्याकडे, काहीतरी प्रॉब्लेम तुमच्याकडे येण्याचा विचार तुम्ही करत आहात, परंतु येताना तुम्हाला असंच येता येणार नाही. देवाच्या मार्गामध्ये चालणं ही गोष्ट साधी सुधी गोष्ट नाही. या मार्गामध्ये चालण्यासाठी डेअरिंग लागतं. हो, कोणी पण नाही येऊ शकत तिथं. वाईट काम करण्यासाठी डेअरिंग नाही लागत, ते कोणी पण करू शकतं. प्रभूला स्वीकारणं सगळ्यात मोठं डेअरिंग आहे. ज्याच्याकडे ते डेअरिंग आहे ना, तो खरा व्यक्ती आहे. प्रिया, जन्माला आलेले प्रत्येक येतात, मरतात, पण ख्रिस्ताला स्वीकारणारे आणि जगात सगळ्यात भारी लोक आहे. कारण शास्त्रात लिहिलं, लिहून ठेव, इथून पुढे ख्रिस्तामध्ये मरणारे ते धन्य. हे लिहून ठेव म्हटलेलं आहे. कोणतं? ख्रिस्ताला स्वीकारून मृत्यू आला, हे जीवन सगळ्यात भारी जीवन आहे. या गर्दीमुळे अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे. गर्दी आहे, लेकरांची गर्दी आहे, नवरा आहे, परिवार आहे, व्यवसाय आहे, एज्युकेशन आहे, भविष्याची चिंता आहे, काहीतरी बुद्धीमध्ये चाललेले खेळ आहेत, आणि जे दिसतं त्याची गर्दी घेऊन आम्ही देवाच्या जवळ जाण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण तिथं पोहोचू शकत नाही. आज मी तुम्हाला या गर्दीमुळे तुमचं काय नुकसान होणार आहे त्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. शास्त्र सांगतं की ते गर्दीमुळे त्यांना तिथं जाता आलं नाही. पुन्हा वाचा ते वचन. लुकाचं शुभवर्तमान 8वां अध्याय 19. त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले. त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्यास त्यांच्या जवळ येता येईना. पहिली गोष्ट, दाटीला बाजूला काढा. शास्त्रात तुम्ही वाचलं नाही का? लुकाच्या शुभवर्तमानाच्या 19व्या अध्यायामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं असं लिहिलं, जक्कय नावाचा कोणी एक व्यक्ती, आणि तो श्रीमंत माणूस आहे, आणि असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, तो ठेंगणा होता, तो गुटका होता, आणि पुष्कळ गर्दी होती, पण त्यानं येशूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, येशूला पाहण्याचा प्रयत्न केला. ऐका, तुम्ही कोणी श्रीमंत आहात, तुमच्याकडं पुष्कळ पैसा असेल, मोठं चांगली जागा असेल, गव्हर्नमेंट जॉब तुमच्याकडे असेल, आणि तुम्ही त्याच्यामध्येच अडकून पडले. माझ्याकडे नोकरी आहे, माझ्याकडे जॉब आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे प्रपंच आहे, माझ्याकडे नवरा आहे, माझ्याकडे लेकर आहेत. प्रश्न तोच आहे ना, तुमचा नवरा, तुमचे लेकर, ना तुमचा बिझनेस, ना तुमची नोकरी तुम्हाला स्वर्ग राज्यामध्ये नेणार आहे का? तर बायबल सांगते, येशू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे.
ही गर्दी करून बसलाय तुम्ही. कुठली गर्दी? माझ्याकडे नोकरी आहे, माझ्याकडे जॉब आहे, माझ्याकडे बिझनेस आहे, माझ्याकडे नवरा आहे. म्हणून तर येशू ख्रिस्त म्हटला, आता मी तुमच्याकडे आलो, मी जाणार आहे आणि दुसऱ्यांदा परत येईल. दुसऱ्यांदा परत आल्यावर पलंगावरती 2 निजलेले असतील, त्यातल्या एकाला घेणारे, बायको असेल किंवा नवरा असेल, ज्यानं ख्रिस्ताला स्वीकार केला, जे ख्रिस्ताच्या जवळ गेले, अशांना तो उचलून घेऊन जाणारे. विचार करा, हे सगळं घडत असताना तुम्ही तर गर्दीत अडकून पडला, तुम्ही नवऱ्यामध्ये अडकून पडला, तुम्ही लेकरामध्ये अडकून पडला. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, ज्या दिवशी मरण येतं ना, तुम्ही ज्या दिवशी मराल ना, एखादी स्त्री असेल आणि ती जर मृत्यू पावली ना, तर तिचा नवरा तिच्या मागे मरणार नाही, तिच्या जागी तो दुसरी पत्नी करेल. आई वडील वारले म्हणून मुलं त्यांच्या मागे मरत नाही, मुलं सुद्धा आपलं जीवन जगतात. ही तुमच्या जगण्याची किंमत आहे. परंतु लक्षात ठेवा, जर ख्रिस्ताला तुम्ही मिळवलं ना, तर तो म्हणतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे, तू आणि मी तुला कधी अंतर देणार नाही, मी कायमस्वरूपी तुझ्यामध्ये राहणार, तुला बिलगून राहणार आहे. मग कुठल्या गर्दीमध्ये तुम्ही अडकून पडलेला? नुकसान होणार आहे तुमचं. तुम्ही ज्याच्यामध्ये अडकून पडला त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार आहे. सगळ्या गोष्टी, आणि फक्त तुमच्या शरीरात श्वास चालू आहे तोपर्यंत या सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहे. नागपुरातला श्वास, हृदयाची धडधड जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हे सगळं अस्तित्व आहे. एकदा तुमचा श्वास बंद झाला, एकदा जीवन संपलं, या गर्दीला, ती गर्दी काय करते माहिती का? तुम्हाला उचलते आणि कबरेमध्ये पडते. लाजरस वरती येशूचं प्रेम होतं. लाजरस आजारी पडला आणि मरियेनं येशूला निरोप पाठवला, तुझा मित्र आजारी आहे, येशू ये आणि तुझ्या मित्रासाठी येऊन प्रार्थना कर. असं लिहिलं. येशू तिथं आला नाही आणि लाजरस मेला. लाजरस मेल्यावरती येशू आला असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये. येशू आला आणि येशू त्या ठिकाणामध्ये मरियेला म्हणतो, चल मला कबरेकडे घेऊन. ती काय म्हणते माहिती का? आता त्याला मरून 4 दिवस झाले, त्याच्या शरीरातनं वास येईल. या लाजरस साठी त्यांच्या घरामध्ये शोक करत होते, रडत होते. पण येशू म्हटलं ना, आपण कबरेकडे जाऊ. त्यास ती बहीण काय म्हणते माहिती का? आता त्याची बॉडी सडलेली आहे. आणि म्हणजे रडणारे लोक, त्यांचं रडणं पण खोटं होतं. पण येशू म्हटला कबरेकडे जाऊ, तर ती म्हटली नाही, वास येणार आहे. या जगामध्ये जी गर्दी करून तुम्ही बसला ना, या सगळ्या गर्दीला तुमचा वास येणार आहे, दुर्गंधी येणार आहे तुमची. कोणी तुमच्यावरती खरं प्रेम करू शकत नाही. पण येशू म्हटला तरी सुद्धा मला कबरेकडे घेऊन जा. येशू कबरेकडे गेला. मरिया आणि तो मेलेला लाजरस सडलेल्या अवस्थेमध्ये बघण्यात तिला धन्यता वाटली. पण येशूनं तिथे गेला, गर्दीतनं त्याला बाहेर आला आणि तो म्हटला त्या लोकांना, ते जी गर्दी असणारे लोक आहेत त्या लोकांपासून अलिप्त झाला आणि एकट्या लाजरसकडे गेला. आणि शास्त्र सांगतं, येशू म्हटला लाजरस बाहेर ये. वास येणारा लाजरस बाहेर आला आणि लोकांना दाखवून दिलं, माझा येशू मला कबरेतनं बाहेर काढतो. गर्दीतनं बाहेर या, अडकून पडू नका त्याच्यामध्ये. ज्या गर्दीमध्ये तुम्ही अडकला, ती गर्दी फक्त तुमचा दुर्गंध पसरवणारी गर्दी आहे. तुमच्याविषयी चांगलं बोलणारं कोणी सुद्धा नाही. कोणीच तुमच्याविषयी चांगलं बोलू शकत नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे तुमच्या अवतीभोवती आणि लोक आहेत ना, हे लोक तुमच्या समोर खूप चांगलं बोलते. जरा तुमची पाठ फिरू द्या, तुमच्याविषयी बोलणारे शब्द जास्त तुम्हाला कळतील ना, तुमचं अंतःकरण तुटलं जातं. मग तुम्ही तुटता, निराश होता. पण जेव्हा तुम्ही येशूकडे येता ना, येशू ख्रिस्त अशा प्रकारचा व्यक्ती आहे की तो तुम्हाला निराशेच्या गर्तेतनं बाहेर काढून एक सुंदर आशावादी जीवन, एक सुंदर अलौकिक जीवन, ज्या जीवनाचा हेवा करणारे लोक जगामध्ये असतील त्या लोकांसमोर तुम्हाला घेऊन येतो. गर्दीतनं बाहेर या. गर्दीतनं बाहेर नाही आलं तर काय नुकसान होणार आहे? काही लोक अजून त्या गर्दीमध्ये अडकून पडलेले आहेत, त्यांना बाहेर येण्याची इच्छा नाहीये, अडकून पडले. प्रभूच्या आगमनाचा समय झाला तरी ते अडकून पडलेले आहेत. त्यांना देवाकडे लक्ष नाही, त्यांचं लक्ष त्यांच्या परिवाराकडे, त्यांचं लक्ष नोकरीकडे लागलं, त्यांचं लक्ष आपल्या मुलांकडे लागलं. पण त्यांचं लक्ष देवाकडे लागलेलं नाहीये. देवाकडे लक्ष न लागल्या कारणानं आम्ही तर विचार करतो. आज रात्री सुद्धा आम्ही विचार करताना, तुम्ही एवढ्या थंडीमध्ये बसण्याचं कारण काय? तुम्ही म्हणता नाही, प्रभू आला तर स्वर्गामध्ये जायला पाहिजे. पण खरंच तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचणार आहात का? देवाच्या जवळ गेला का? नातेवाईक असून त्याच्या जवळ पोहोचू शकले नाही, जन्म दिलेली आई त्याच्या जवळ पोहोचू शकले नाही. प्रश्न हा तोच आहे. मरिया येशूच्या जवळ पोहोचू शकले नाही, मी पण येशूच्या जवळ पोहोचत आहे का? येशूचं लक्ष माझ्याकडे. शास्त्रामध्ये त्यांच्या संबंधांना लिहिलं, ते बाहेर थांबले होते. काम देऊ नाही का? तुम्ही कुठं थांबताना हे सगळं नोंद केलं जातं. प्रत्येकाची नोंद असणार आहे.
तुम्ही इथं बसलाय, कोणत्या अवस्थेमध्ये बसला त्याची पण नोंद उचलणार आहे. हा देव जिवंत देव आहे. तुमचं बसणं, उठणं, चालणं, बोलणं, निजणं सगळं काही बारकाईनं पाहणारा तो देव आहे. तुम्ही गर्दीत बसलाय, पण गर्दीमध्ये आम्ही पाहतो त्या जक्कयाला येशूनं पाहिलं, जक्कई त्वरा कर खाली आहे. आज रात्री तीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. इथं गर्दी आहे, पण गर्दीमध्ये एका व्यक्तीला प्रभू आज रात्री आवाज दिला आहे. एक व्यक्ती असणार, जक्कयाला जसा आवाज दिला तसा तुम्हाला आवाज देणार, आणि 100% या गर्दीमध्ये असं काहीतरी काम घडणार. मला आठवतो परवा एक तरुणानं मला कॉल केला आणि त्याने सांगितलं, पास्टर मला तुमच्याशी बोलायचं. आणि मग तो बोलू लागला. तो म्हटलं, मी आणि माझी पत्नी अनेक वर्षापासून प्रभूजवळ प्रार्थना करत होतो की प्रभू, लग्न होऊन 8 वर्ष झाली, अजून आम्हाला लेकरू नाहीये. मग त्याने ते टेस्ट ट्यूब बेबीचं ट्राय केलं, ते पण फेल गेलं. डॉक्टरने सांगितलं की तुझं गर्भाशय बारीक आहे आणि त्याच्यामध्ये गर्भधारण होणार नाही, आणि तुला वेगवेगळ्या पद्धतीने आणि प्रयत्न करावे लागेल, मग तुला गर्भ राहील. आणि ते म्हटले 8 वर्ष या गोष्टी केल्या, परंतु लेकरू झालं नाही. प्रश्न पडला, काय करावं? आता सगळी आशा संपलेली आहे, परंतु असं वाटतं की तुम्ही प्रार्थना करावी आणि प्रभू एक नवीन आशा आम्हाला देईल. आणि मग त्यांना ते जेव्हा जेव्हा टेस्टिंग करत जायचे, सतत निराश होऊन यायचे. आणि निराश आले की सांगितलं, पास्टर या महिन्यात पण देवानं गर्भधारण होऊ दिलं नाही, काय करावं समजत नाही. मी त्यांना एकच वाक्य बोलत होतो, भिवू नको, देव तुला लेकरू देणार आहे, प्रभू तुला लेकरू देणार आहे, प्रभू तुला लेकरू देणार आहे. आणि परवा त्यांचा मेसेज आला, पास्टर तुम्ही बोलला तसं झालं, माझी पत्नी प्रेग्नंट आहे, आता उपचाराशिवाय माझ्या पत्नीला देवानं लेकरू दिलं. हे देव करू शकतो. प्रिया, गर्दीतनं बाहेर या. गर्दीत थांबला तर तुमचं नुकसान होणार आहे. आज रात्री गर्दीतल्या एका व्यक्तीला प्रभू आवाज देणार आहे. एक व्यक्ती, कदाचित तुम्ही असा, तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन आला, परंतु लक्षात घ्या की प्रभू तुमच्याकडे बारकाईनं पाहत आहे, अतिशय चौकस नजरेनं. बरेच लोक इथं, काही बाहेर, तसं ते आणि सगळे लोक बाहेर होते, येशूचे नातेवाईक बाहेर होते. कदाचित तुम्ही अनेक वर्षाची ख्रिस्ती म्हणून ख्रिस्ताच्या जवळचे नातेवाईक असाल, परंतु आज कदाचित एक व्यक्ती अशी असेल, ती नवखी असेल, जिला ख्रिस्ताची ओळख नाही, आणि प्रभू नेमकं तिच्याकडे पाहिल आणि म्हणेल, या गर्दीतल्या व्यक्तीला मला नावानिशी बोलवायचंय आणि त्याच्या घराला मला उद्धार द्यायचंय, त्याच्या घराला मला सुटका द्यायची. देवाचे प्रिय लोक, गर्दीचं सूत्र समजून घ्या. गर्दीमध्ये जर तुम्ही तसंच बसाल, जसं आहे तसं तुम्ही माघारी जाणार. पण गर्दीमध्ये जर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेणार असाल तर ते तुमच्यासाठी घातक आहे. आज या गर्दीचा परिणाम काय आमच्या जीवनामध्ये होतो त्याच्या संबंधाने थोडक्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. इर्मयाचं पुस्तक, त्याचा 10वा अध्याय आणि त्याचं 22 वचन वाचणार आहोत. गर्दीमुळे काय घडलं ते आम्ही वाचणार आहोत. इर्मयाचं पुस्तक 10वा अध्याय आणि त्याचं 22 वचन. इर्मया 10:22. गर्दी असती ना, जसं आम्ही पाहिलं की घरामध्ये नातेवाईकांची गर्दी आहे, विचारांची गर्दी आहे, भविष्याच्या चिंता, काळजी, करिअरची गर्दी. इर्मयाचं पुस्तक 10वा अध्याय 22 वचन. ऐका, अवय्य ऐका, पहा ती येत आहे. अवय्य ऐका, ती येत आहे. उत्तर देशातून मोठी गर्दी येत आहे. मोठी गर्दी येत आहे. ती यहुदाची नगरे, वैरान, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडेल. पण गर्दी काय करते माहिती का? तो म्हटलं की उत्तरेकडूनही गर्दी येत आहे. जसं तुम्ही तुमच्या गर्दीचा विचार करताना तसं प्रभू तुम्हाला गर्दीच्या स्वाधीन करतो. गर्दी करत बसलो ना आम्ही होतो नाही. घरामध्ये आमच्याकडे किती प्रश्न आहे, पालकांना काय माहिती आहे, आमच्या घरातले प्रॉब्लेम तुम्हाला काय माहिती आहे, आमच्या घरातल्या समस्या तुम्हाला काय माहिती. समस्या आमच्याकडे, त्याच्यामुळे आम्ही येशूकडे येऊ शकत नाही. बोलून गेलो आम्ही ते. पण तुम्ही गर्दी करत बसला, तुम्ही प्रश्न करत बसला, तुम्ही समस्या करत बसला, तुम्ही करिअर करत बसला, नोकरी करत बसला, प्रपंच करत बसला, कुटुंब करत बसला. इकडं काय झालं? तुम्ही तुमच्या गर्दीमध्ये अडकून पडला. इकडं देव म्हटला, मी सुद्धा माझी गर्दी पाठवून देईल. आणि देवानं तुमच्यात जी गर्दी पाठवली, ती गर्दी काय करते? वाचा बरं वचन, काय करते ती गर्दी? गर्दीचा परिणाम काय? ऐका, अवय्य ऐका, पहा ती येत आहे. उत्तर देशातून मोठी गर्दी येत आहे. मोठी गर्दी येत आहे.
ती यहुदाची नगरे, यहुदाची नगरे, वैरान, वैरान, कोल्ह्यांची राहण्याची जागा. पहा, गर्दी ज्यावेळेस येते ना त्यास ती गर्दी काय करते? आज रात्री तुम्ही गर्दी 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 करत आलेला आहे. गर्दी तुमच्या डोक्यामध्ये आहे. काही लोक इथं नाही, ते घरीच आहेत, ते नाही येऊ शकले गर्दीमुळं. विचारा जाऊन त्याला, ते प्रॉब्लेम सांगणार आहेत. या प्रॉब्लेम मुळे आलो नाही, ही थंडी होती म्हणून आलो नाही, यायचं होतं पण आम्ही ठरवलं पण अचानक आमचं मूड फिरला म्हणून नाही आलो. ही सगळी गर्दी बरं का. कारण सांगायला गर्दी नाही का. राजाच्या मुलाचं लग्न निघालं, राजानं सांगितलं सगळ्या निमंत्रणाला निमंत्रण द्या आणि बोलून आणा. त्याने म्हटलं आता लग्न झालं म्हणजे बायको पण गर्दीच आहे. आता लग्न झालं, कसं काय लग्न झालं झालं बायकोला घेऊन कुठंतरी काश्मीरला जायचं, प्रार्थनेला कोण जाणार आहे? गर्दी येते. कोणी म्हटलं नाही आता मी शेत विकत घेतले, कोण प्रॉपर्टीच्या मागे लागले, ती गर्दी त्याच्याकडे. पैसा 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 पैसा, रात्री उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आणि काही लोकांना त्या पैसा मोजायची एवढी सवय असते ना, रात्री झोपताना पण बोट मोजत राहते. रात्र दिवस नुसतं पैसा मोजत राहायचा. अहो सिकंदर ज्यानं जग जिंकलं ना, तो सिकंदर काय घोड्यावरून खाली पडल्यावर सिकंदरचे डोळे उघडले. तो म्हटला मी जग जिंकलं, पण घोड्यावरून पडल्यावर कळलं अरे माझी जागा तर फक्त 6 फुटाची आहे. सिकंदर काय म्हटलं माहिती का? मी मेलो ना, माझे हात कबरेतनं बाहेर ठेवा. लोकांनी विचारलं का? तो म्हटलं मी जग जिंकलं, येताना रिकामी आलो, जाताना पण माझ्या हातामध्ये काही नव्हतं. काढून टाका ही गर्दी, हा पैसा, ही प्रॉपर्टी, हे जे विचार तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे. पैसा 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 पैसा, व्यवहार व्यवहार व्यवहार. जसं ती गर्दी होती तशी आज सकाळी आज रात्री तुमच्याकडे तीच गर्दी आहे. तुम्ही नातेवाईकांमध्ये पैशामध्ये अडकून पडला, बिझनेस मध्ये अडकून पडला आणि तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडला तर म्हणतो आता ही गर्दी तुझं घर उद्ध्वस्त करून टाकणार, ही गर्दी तुझं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकणार, यहुदाची नगर उद्ध्वस्त करून टाकणार आहे. यहुदा म्हणजे काय माहिती का? यहुदा म्हणजे धन्यवाद, देवाची स्तुतीस्तवन. तुम्ही घरामध्ये बसून देवाचं स्तुतीस्तवन करता, घरामध्ये बसून देवाचा धन्यवाद करता का? तर तुम्ही म्हणता मला चर्च कडे जाण्यासाठी वेळ नाही. बरेच लोक म्हणतात नाही आता आम्ही काय करतो माहिती का, आम्ही चर्च मध्ये जात नाही, घरातच आम्ही प्रार्थना करतो, घरामध्येच आम्ही सगळं करतो. माझा मुलगा स्तोत्र वाचतो, माझा नवरा प्रार्थना करतो, माझी मुलगी लिडिंग करते आणि आमचं घरातच सगळं चर्च झालंय. ही गर्दी हो, कारण सांगून तुम्ही घरी बसलेला, तुम्ही देवाच्या मंदिराकडे जात नाही, तुम्ही तिथं थांबलेला. आता यहुदाची नगर मी उद्ध्वस्त करून टाकेल. म्हणजे जे तुम्ही प्रार्थना करता, जे देवाचा धन्यवाद घरामध्ये बसून करताना, तो म्हटला मी तेच उद्ध्वस्त करून टाकेल. इस्रायल लोकांनी त्याने म्हटलं मी सांगितलेल्या ठिकाणामध्ये जाऊन तुम्ही आराधना करा. फारोनं इस्रायल लोकांना आराधना करण्यासाठी जाऊ दिलं नाही. ऐका, शास्त्र सांगतं आराधना करण्यासाठी न जाऊ दिल्या कारणानं परमेश्वरानं 10 पिढ्या त्यांच्याकडे पाठवल्या. ही गर्दी आहे प्रभूनं पाठवलेल्या पिढ्यांची. 10 पिढ्यांची गर्दी त्यांच्याकडे पाठवली का? कारण ज्याची भक्ती आम्हाला करायला पाहिजे त्या फारोपासून थोडंसं आम्हाला अलिप्त व्हायला पाहिजे, या विचारांपासून अलिप्त व्हायला पाहिजे. देवाच्या सानिध्यात आम्ही गेलोच पाहिजे. लक्षात ठेवा, देवाच्या सानिध्यामध्ये जाणं हे तुमच्यासाठी ऑप्शन नाही. देवाच्या सानिध्यात जाणं हे कंपल्शन आहे, ऑप्शन नाही. ते मी गेलं तर चालेल, मी नाही गेलं तरी मला काही फरक पडत नाही. या भ्रमात राहू नका. बऱ्याच लोकांचं डोक्यामध्ये कल्पना असते नाही चर्चची वर्गणी भरली ना, लग्न कसं लावत नाही, मयत कशी करत नाही बघतो आम्ही. चर्चची वर्गणी भरली, बस वर्षात एकदा भरली ना चर्चची वर्गणी, मग कशी मयत करत नाही बघतो, मग कसं त्या ठिकाणामध्ये कबरेमध्ये पुरत नाही, आणि कसं आमचं लग्न चर्चमध्ये. अहो चर्चमध्ये लग्न करायला जागा मिळेल, कब्रस्तान पुरायला मिळेल, स्वर्ग राज्य कसं मिळणार आहे? प्रश्न स्वर्ग राज्याचा आहे, प्रश्न लग्न लावण्याचा नाही, प्रश्न कब्रस्तानचा नाहीये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कबरेत गेलेले सगळेच ख्रिस्ती त्यांचं स्वर्गारोहण होणार नाही. सगळेच ख्रिस्ती कबरेतनं उठून ते पित्याच्या उजवीकडे बसणार नाही. सगळेच ख्रिस्ती ज्यांचं लग्न चर्च मध्ये झालं त्या लोकांना स्वर्ग राज्य मिळेल याची खात्री नाहीये. खात्री कोणाला माहिती का? येशू स्वतः म्हटला वेश्या आणि कसबिनी यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळेल, पण या लोकांना कधी प्रवेश मिळू शकत नाही, हे स्पष्ट येशूने सांगितलं. कबरेमध्ये जाण्यासाठी तो म्हटला वेश्या आणि कसबिनी जातील, त्यांचं परिवर्तन होईल, ते देवाच्या जवळ येतील. पण गर्दीमुळे हे जसे नातेवाईक, येशूचे नातेवाईकच बाहेर थांबलेले. आता परिणाम काय म्हणतो?
गर्दी केल्या कारणानं तो म्हटलं आता तुमच्यासाठी कठीण असणार आहे. कोल्हे पाठवील, तुमचं घर, तुमचे आणि तुमचा परिवार, तुमचा बिझनेस, तुमची नोकरी, तुमचं करिअर, या सगळ्याला मी कोल्हे राहण्याची जागा करेल. कोल्हे काय करणारे, येणारे आणि सगळं कुरतडून खाणार, उद्ध्वस्त करून टाकणार. तुमच्या घराची शांती उद्ध्वस्त करून टाकतील, तुमच्या घरातली समृद्धी उद्ध्वस्त करून टाकतील. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा प्रभू आणि तुमच्याकडे कोल्हे पाठवतो, तुम्हाला माहित नाही का, शमशोन आणि ज्या शमशोना संबंधानं म्हटलं, त्यानं पलिष्ठ्यांना त्रास देण्याचं माध्यम कोणतं होतं, तर तो कोल्हे पकडत होता. कोल्ह्यांना आणि त्या दोन कोल्हे एकत्र बांधून आणि त्यांना ड्युट्या बांधून त्या शेतामध्ये पाठवून देत होता आणि ते सगळं शेत हे कोल्हे उद्ध्वस्त करून टाकत होते. बायबल सांगतं कोल्हे येतात ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतात. इथं तुम्ही गर्दीमध्ये अडकून पडला, ही गर्दी तुमची समृद्धी उद्ध्वस्त करून टाकणार आहे, तुमचं सुख समाधान उद्ध्वस्त करून टाकणार आहे, तुमचं आरोग्य उद्ध्वस्त करून टाकणार आहे. आज तुम्ही गर्दी करत बसलेला, जसं मी पाहतो इकडे येशूची आई, येशूची भावंड, त्याचे नातेवाईक गर्दी घेऊन बसलेले. आम्ही सुद्धा गर्दी घेऊन बसलो. आम्ही बाहेर यायला तयार नाही, येशूच्या जवळ जायला तयार नाही. आम्ही जसं पाहतो की ती मरिया बाहेरूनच येशूला सांगते, जाऊन येशूला सांग तुझी आई आणि तुझा भाऊ, तुझे नातेवाईक तुला शोधत आहेत आणि तुझं ऐकण्यासाठी ते उत्सुक झालेले. लक्षात ठेवा, बाहेर राहून कोणीच ऐकू शकत नाही प्रिया. कधी कधी देवाच्या जवळ यावं लागतं, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये यावं लागतं. अधिक देवाच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला कसं प्रभू समजणार आहे? प्रभूच्या जवळ गेल्याशिवाय देवाचं अंतःकरण तुम्हाला कसं समजणार? प्रभूच्या जवळ गेल्याशिवाय देवाच्या मनात तुमच्या परिवारासाठी, तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी काय हे तुम्हाला कसं समजणार आहे? तुम्ही गर्दी करून तिथेच थांबला, तुमच्या दुःखात खूप गढून गेला, तुमच्या समस्येशी तुम्ही फार परिचित झालेला. आज सकाळीच एक संदेश मी युट्यूबला टाकला, दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? जगामध्ये दुःख आहे, पण दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग आम्हाला माहिती पाहिजे. आणि दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग फक्त येशूच आहे प्रियानो. त्याच्या जवळ गेल्याशिवाय तुमचं दुःख दूर होऊ शकत नाहीये, तुमच्या पीडा जाऊ शकत नाहीये. मनुष्याला आणि देवानं पीडा दुःख देण्याचं कारण 119 स्तोत्रामध्ये म्हटलं की पीडित झाल्यानं माझं बरं झालं, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. देव नियम शिकवतो. गर्दीतनं बाहेर आल्याशिवाय जे काही आणि तुमच्या जीवनातलं संकट दूर होणार नाही. इथं म्हटलं मी त्यांचं नगर उद्ध्वस्त करून टाकेल. का नगर उद्ध्वस्त होऊ देता? का तुमचं जीवन उद्ध्वस्त होऊ देता? का प्रभूला तुमच्या जीवनामध्ये काम करण्याच्या ऐवजी कोल्ह्याला का पाठवण्यासाठी भाग पाडत आहात? शास्त्रात लिहिलंय, मी नाही म्हणचं सांगत. तो तिकडूनही गर्दी येत आहे, कोल्ह्यांची गर्दी येत आहे. ती गर्दी काय करणार आहे तर कोल्हे राहण्याची जागा तुमच्या घराला बनवून टाकणार. वैरान सगळं संपलेलं असणार, काहीच उगवणार नाही. किती कमाई करा, बरकत नसणार, तुमच्या पैशाला बरकत नसणार आहे, जीवनामध्ये शांती नसणार आहे, समाधान नसणार आहे, परिवारामध्ये कोणाशी नीट संबंध राहणार नाही. बघता बघता तुमचं घर तुटणार आहे. कित्येक परिवार तुटत आहे, कित्येकांचे जीवन नाश पावत आहे, कित्येकांचं घर उद्ध्वस्त होत चाललेले, नाते संबंध बिघडत चाललेले. याला जबाबदार कोण? कारण तुम्ही गर्दीमध्ये अडकून पडलेले आहेत. लक्षात ठेवा, येशूची आई आणि येशूची भावंड गर्दीला पाहून तिथं थांबले. आज रात्री तुम्हाला गर्दीतनं बाहेर यायचं आहे. बाहेर येण्यासाठी प्रभू बोलवत आहे. प्रभूला वाटत नाही तुमचा नाश व्हावा, प्रभूला वाटत नाही तुमचा परिवार त्याचा नाश व्हावा. प्रभूला वाटतं तुमच्या घराला त्यानं निर्माण केलेली शांती द्यावी, तुमच्या घराला त्यानं निर्माण केलेली समृद्धी द्यावी. पण शास्त्र सांगतं गर्दीमुळं, वाचूया ते वचन काय म्हटलं, गर्दीमुळं काय परिणाम झाला गर्दीचा. परत एकदा ते वचन वाचूया. ऐका अवई ऐका, पाहती येत आहे उत्तर देशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैरान कोल्ह्याची राहण्याची जागा अशी करून सोडली. ही गर्दी काय करते तर पहिल्यांदा तुमची समृद्धी फस्त करून टाकते. काय तुम्हाला वाटतं का तुमच्या घरातली समृद्धी निघून जावी? तुम्हाला वाटतं तुमच्या कुटुंबामध्ये सगळी अव्यवस्था निर्माण व्हावी? म्हटलं मी यहूदाची नगरे उद्ध्वस्त करून टाकेल. यहूदा म्हणजे देवाची स्तुती स्तवन, धन्यवाद. किती पण देवाचा धन्यवाद करा, पण गर्दीमध्ये जर अडकून पडला तर असं म्हणू नका हा धन्यवाद माझा बचाव करणार आहे. थोडस गर्दीतनं बाहेर यावं लागणार आहे. बाहेर थांबले ते लोक, बाहेर थांबण्यामध्ये तुमचं हित नाहीये. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? आईला जर येशू ख्रिस्त असं बोलतो, कोण माझी आई कोण माझी भावंड,
आईला आणि भावांना तो बोलला, अहो तुम्ही आणि मी तर किती लांबचे लोक आहोत, आम्ही बाहेर थांबल्यावर येशू आम्हाला ओळख देणार आहे का? वाटतं का तुम्हाला येशू ओळख देईल? तो म्हटलं तेरे माझे लोक. आज रात्री पण तुम्हाला सांगू का, जे खरी थांबले त्यांना देव ओळख देत नाही. जे थंडीत इथं बसले तो म्हणतो हेच माझे नातेवाईक आहेत, हेच माझे लोक आहेत. हे गर्दीमधले जे लोक बसलेत थंडी गारठ्याचं, तिथं बसून तुम्ही देवाचं वचन ऐका आणि सारं तल्लीन होऊन देवाच्या जवळ तुम्ही पोहोचता. कोणती गोष्ट तुम्हाला अडचण करणार आहे? आणि तुम्हाला वाटतं का या थंडीमध्ये तुम्ही बसल्यावर प्रभू तुमचे प्रश्न सोडवणार नाही, असंच तुम्हाला पाठवून देईल? अहो एवढा कठोर तुमचा देव नाही. आमचा देव तर महान प्रतापशाली देव आहे, अद्भुत देव आहे तो. एक गोष्ट तुमच्यासाठी करण्यासाठी तो समर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, काही झालं तरी मला गर्दीतनं वाट काढायची, जग काय जसं गर्दीतनं वाट काढ. चला आज येशूला मी बघणार. कोणाला बघू नका, नवऱ्याला बघू नका, लेकरांना बघू नका, सासूला बघू नका, सुनेला बघू नका, भावाला बघू नका, बहिणीला बघू नका, पण गर्दीतनं फक्त येशूला बघा प्रियानो. कारण तोच तुमच्या समस्येचं निराकरण आहे, जो उद्ध्वस्त करतो, जो रिपेअर करतो. तुमच्या घराला नीट व्यवस्था देण्यासाठी परमेश्वर आणि सिद्ध आणि तत्पर आहे. पण तो म्हटला मी यहुदाची नगरे उद्ध्वस्त करून टाकेल, त्याची शेतीबाडी नष्ट करून टाकेल. जो पिढा पाठवतो त्याच्याकडे तुमचं लक्ष लागलं. देवाचे प्रिय लोक, का देऊ नाही का? तो आवई येत आहे आणि आवई माझ्या कानावरती पडलेली. आज एक आवाज तुमच्या कानावरती पडत आहे. आजच्या रात्रीचा आवाज काय माहिती का? गर्दीच्या बाहेर थांबणाऱ्या लोकांना येशू कधी ओळख देत नाही. गर्दी उद्ध्वस्त करून टाकते, कोल्याच्या राहण्याची जागा बनते. आणि एकदा का तुमच्या घरात कोला राहायला सुरुवात झाली ना, मग तुमच्या घराचं त्या कोल्याला जर एकदा तुमच्या शेताची ओळख झाली तर कोला वारंवार तुमच्या शेतामध्ये येऊन खाऊन जाणार आहे. कोल्याला तुमच्या घराची ओळख होऊ देऊ नका, कोल्याला तुमच्या परिवाराची ओळख होऊ देऊ नका, कोल्याला तुमच्या बिझनेसची ओळख होऊ देऊ नका. एकदा कोल्याला तुमची ओळख झाली, वारंवार कोला तुमच्याकडे येणार आहे उद्ध्वस्त करण्यासाठी, नाश करण्यासाठी. म्हणून लक्षात ठेवा, प्रभूकडे येत असताना थोडस गर्दीतनं बाहेर येणं गरजेचं आहे. मला असं वाटतं अजून पुढे आपल्याला जायचंय. मला वाटतं एक 5 मिनिटाचं ऑफरिंग साठी 5 मिनिटं आपण थांबू आणि त्याच्यानंतर 3-4 गोष्टी पाहणार आहोत. मी 10 पर्यंत संपूर्ण, त्याच्या पुढे मी घेणार नाही. परंतु त्याच्यानंतर मला शेवटी तुमच्यासाठी एक प्रार्थना करायची की अशी एक व्यक्ती असेल की त्या व्यक्तीला देव गर्दीतनं बाहेर काढून जाताना तिचे आशीर्वाद ती घेऊन इथून जाणार आहे. आणि म्हणून शेवटी आम्ही त्याच्याकडे जाणार की ज्या गोष्टीमध्ये गर्दीतनं देव कुणाला आवाज देणार आहे. एक 5 मिनिटं ज्याच्यासाठी गीत चालू असताना कृपया कॉयर तुमच्याकडे आम्ही दादा एक गीत गाई.